धीरेंद्र शास्त्रींच्या पाया पडणाऱ्या भूषण गवईंनी बाबासाहेबांचं नाव घेऊ नये श्याम मानव यांची टीका. तर नाव घेऊ नये ठरवणारे श्याम मानव कोण? मुख्यमंत्र्यांचा पलटवार. रिक्षाच्या गाडीला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून वाद. रिक्षा चालकासह महिला आणि लहान मुलांना मारहाण. बीडच्या नेकनूर गावातील धक्कादायक घटना. घटनेनंतर पोलीस स्टेशन समोर दगडफेक. बोंधू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 7व्या गुन्ह्यात ताबा मिळवण्यासाठी एसआयटीचा अर्ज. बोंधू खरातला उद्या पुन्हा करणार कोर्टात हजर. बोंधू खरातच्या फार्म हाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती. आचाराच्या माध्यमातून खरात चालचालीवर ठेवण्यात आलं होतं लक्ष. महिलांसोबतच्या कृत्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याची माहिती. नाशिक टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खान नोकरी सोडल्यानंतरही आरोपीशी सतत संपर्कात असल्याची माहिती. मोबाईलमधून तपासात कॉलिंग डिटेलमधून कनेक्शन उघड. टिटवाळा ड्रग्ज प्रकरणात मोठी माहिती. परदेशात नोकरीचा आमिष दाखवत बेरोजगार तरुणांना बनवायचे ड्रग्जचे वाहक. अवैध कामासाठी नोकरी शोधणाऱ्यांचं शोषण. विधान परिषद उमेदवार निवडीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची कसोटी. एका जागेसाठी राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची रांग. एका जागेसाठी 7 नावांची चर्चा. राज्यात उष्णलहरीचा आगडोंब. विदर्भातील पारा 45 अंशावर. अकोल्यात सर्वाधिक तापमान. उर्वरित राज्यात 43 अंश तापमान. शनिवारी संपूर्ण महाराष्ट्र उष्णतेनं होरपळला. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक 1 मे पासून सुरू होण्याची शक्यता. प्रकल्पाचं 99% काम पूर्ण. प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 30 ते 60 मिनिटांनी कमी होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई पुणे मिसिंग लिंकची पाहणी. मिसिंग लिंक सर्वांसाठी खुला करण्याआधी उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. सर्व कामांची केली पाहणी. चंद्रपुरात